Hey everyone and welcome back to our channel Smith and you. So कैसे आप सब लोग? I hope so that you all are doing very well in your life and like always you should be super happy in your life. आज का जो वीडियो है अपने एक भाई के ऊपर है, उसको एक फाइन पड़ा है, खास करके वो भी 10,000 रुपये का फाइन है PSV बैच के लिए। तो ये जो RTO वालों ने फाइन मारा है ये गलत है या सही है, इसके ऊपर ही पूरा वीडियो है। पर उसके पहले एक छोटा सा वीडियो क्लिप अपने भाई ने भी वहाँ पे पोस्ट किया है उसके चैनल पे, तो वो खास करके आपको मैं दिखाऊंगा। वो पहला वीडियो देखो तुम लोग और तुम लोग मुझे बताओ कि ये सही है या गलत है। उसके लिए पहिला व्हिडिओ देखो। राम राम मित्रांनो, हा व्हिडिओ बघा आणि चुकी कोणाची फक्त कमेंट करून मला नक्की सांगा। काय नाही कुठं काय माझ्या गाडीचा व्हिडिओ काढलाय, माझ्या व्हिडिओ काढलाय। भावानो, जर बॅच नसल्यानंतर फाईन किती लागतो हे कमेंट करून नक्की सांगा, कारण मला माहित नाही बरं का। कारण आज तसं झालं, मी मुलुंडला गेलो, मुलुंडला कस्टमरला सोडलं आणि मुलुंडून मी ठाणेला चाललो होतो। मुलुंडून ठाणेला जात असताना तिथे एक टोल आहे, तिथं टोलवरती माझी गाडी अडवली आणि RTO पोलिसांनी साईडला घेतली। मी थांबलो साईडला, त्यांनी लायसन मागितल्यानंतर लायसन मी दिलं त्यांना आणि डायरेक्ट मला फाईन मारला। त्यांनी विचारलं बॅच आहे का, मी म्हणलं नाही साहेब म्हणलं। बॅच नसल्यानंतर त्याने फाईन मारला। मी विचारलं साहेब म्हणलं किती रुपयाचा फाईन मारला, ते म्हणले तुला मेसेज आला असेल, मेसेज बघ किती फाईन मारला। मेसेज ओपन केल्यानंतर 10,000 रुपयाचा फाईन दिसला मित्रांनो। तरी पण काय बोललो नाही, त्यांनी दुसरी गाडी पकडली। मी जिथं माझी गाडी पकडली मी तिथला व्हिडिओ काढायला लागलो तो माझ्या गाडीचा। पण मी व्हिडिओ काढत असताना त्यांनी माझ्याजवळ आली, तू काय करायला लागला? मी म्हणलं व्हिडिओ काढत आहे म्हणलं। कशासाठी? तुला काय गरज आहे म्हणलं ही व्हिडिओ काढायचं? मी म्हणलं साहेब म्हणलं मी इंस्टावरती व्हिडिओ टाकतोय, ते माझं कामच आहे। ते मला म्हणाय तुझी चुकी आहे, तुझ्याकडे बॅच नसताना तू असले कामधंदा करायला लागलास का म्हणलं। मी म्हणलं त्याचा काय संबंध नाही म्हणलं, तुम्ही फाईन मारला ना 10,000 रुपयाचा, मी तुम्हाला काय बोललो का? हे माझं काम आहे व्हिडिओ करायचं हे, म्हणजे मी ते करतोय म्हणलं। मला सांगा मित्रांनो, जर ह्याने 10,000 रुपयाचा फाईन मारला तर ह्याने व्हिडिओ काढायचा आणि माझा मोबाईल हिसकावून घ्यायचा आणि मोबाईल हिसकावून घेऊन माझे जेवढे व्हिडिओ काढले ते सगळे डिलीट करायचा का अधिकार आहे यांना? तुम्ही 10,000 रुपये फाईन मारताना तुम्ही चुकीचा नाहीत ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नाहीत ना, मग माझा मोबाईल घेऊन हिसकावून घ्यायचा आणि व्हिडिओ डिलीट करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे 10,000 रुपये फाईन पण चुकीचाच आहे असं म्हणावं लागेल ना। आणि मला म्हणते तुला असले व्हिडिओ किती काढायचे ते काढा, आम्हाला काही फरक पडत नाही। ही बोलण्याची भाषा। तुला विचारायचं नाही तर ऑफिसला जाऊन विचार कितीचा फाईन मारलाय ते, ही बोलण्याची भाषा। जसं काय आपण दहशतवादी आहोत। चुकी काय बॅच नाही, सरळ विचारलं तर नीट बोलणं तर सोडूनच द्या। आणि मार्च मध्ये ह्यांना आठवते ते सगळं फाईन मारायचे। 10,000 त्यांच्यासाठी छोटी गोष्ट आहे पण आपल्यासाठी भरपूर आहे। आणि असं म्हणावं लागलं सरकारला गरज होती 10,000 रुपयाची, ते फाईन मारली आता भरावं लागेल असं म्हणावं लागेल ना, दुसरं काय ऑप्शनच नाही। पण भावांनो काळजी घ्या, कारण इतके वर्ष जर मुंबईला गेलो तर कधी अडवलं नाही, पण ठाणेला गेला तर त्या साईडला गेला तर जपून, आणि बॅच नसतील तर काढून घ्या। कारण कसं आहे, कोणाला रिझन काय पाहिजे सांगायची गरज नाही, शेवटी अधिकार राहतात। त्या अधिकाराच्या पुढे आपल्याला पण काय बोलता येत नाही, बोललं की तुम्हाला माहित आहे काय होतंय ते। जैसे तुम लोगों ने अभी ये वीडियो देखा रहेगा तो ये भाई को जो फाइन पड़ा है ये खास करके PSV बैच के लिए फाइन पड़ा है। PSV बैच, येलो बैच, तुम लोग को पता रहेगा किस चीज़ के लिए लगता है। पर इसका जो फाइन है वो 10,000 रुपये का। अभी 10,000 रुपया अगर तुम लोग को कमाने का है तो कम से कम गाड़ी 1000 किलोमीटर तो चलना चाहिए। यानी कि 10 रुपया पर किलोमीटर अपन लोग पकड़ते, सब कुछ अपना मेंटेनेंस निकाल के, टायर का खर्चा, पेपर वर्क वगैरह वो सब निकाल के 10 रुपया जो अपना खुद का प्रॉफिट रहेगा, बाद में CNG वगैरह सब कुछ निकाल के 1000 किलोमीटर गाड़ी चलेगा, उसके बाद 10,000 रुपये का कमाई होएगा। पर RTO वालों को ऐसा लग रहा है कि इन लोग का जो कमाई है दिन का वो 10-10 हजार रुपये आराम से लोग कमाते रहेगा, तर तसं नाही आहे। हो एवढी कमाई नाही आहे इकडे। तुम्हाला असं वाटत असेल की खूप कमाई है, पर इतना कमाई नहीं है। देखो RTO का बहुत से ऐसे रूल्स है जे एक्चुअल मध्ये काही कामाचे नाहीत। मैं पहले ना यहाँ पे ना क्लियर करता हूँ क्या क्या रूल्स है वो सब। जैसे पहले पैनिक बटन, ये पैनिक बटन को दबाया एंड इमरजेंसी का नंबर पे जो भी रहेगा कॉल जाएगा एंड अपने को किधर ना किधर, मतलब बोलते हैं ना अपन लोग अगर सेफ फील नहीं करता रहेगा तो वहाँ पे अपने को हेल्प आएगा, पर ऐसा कुछ भी नहीं है। ये खास करके पैनिक बटन ये लगाने के लिए शोरूम वाला 16, 17, 18 हजार रुपये तक तुम लोग को चार्ज करते हैं अलग से, जब भी अपन लोग गाड़ी खरीदते हैं ना तो उस पर ये पूरा का पूरा वेस्ट है। मतलब एक सिंपल बोलूँगा, कोई तो यहाँ पे गवर्नमेंट में रहेगा, ठीक है, कोणतरी असेल गव्हर्नमेंटमध्ये,
ज्याने ना ह्याचा टेंडर पास केला असेल तो म्हणाला असेल आपण आहे ना ह्याचा टेंडर पास करू, आपल्याला एवढं एवढं भेटेल, और इसका टेंडर हो गया पास. बाकी काय नाही याच्यात. स्पीड गवर्नर सेम एज इट इज. स्पीड गवर्नर का भी बहुत से गाड़ी में तुम लोग ये जो लगा रहे स्पीड गवर्नर 80 पे लॉक, अब ये जो कि औरा गाड़ी है, ये हुंडई कंपनी का गाड़ी है, कोरियन कंपनी का गाड़ी है, इस पे जब भी स्पीड गवर्नर लगता है तो इंजन चेक लाइट आता है. इंजन चेक लाइट आने के बाद इसका जितना भी मतलब टेक्नोलॉजी काम कर रहे हैं ना, वो कुछ भी काम करने के लायक नहीं रहते फिर. मतलब गाड़ी में ना पूरा इशू पे इशू. पहले गाड़ी सीएनजी पे है, उसके ऊपर ये स्पीड गवर्नर, मतलब सोचो कितना इशू. कोणाला काय पडली आहे नाही. मर्सिडीजमध्ये लावूया ना आपण स्पीड गवर्नर, का नाही लागत मर्सिडीजमध्ये. आज टेक्नोलॉजी इतना आगे बढ़ रहा है, सब कुछ बढ़ रहा है, फिर भी 80 पे लॉक. ठीक है चालेल. ये तो हुआ दूसरा रूल आरटीओ की तरफ से. तीसरा रूल, ये येलो पट्टा, वाइट पट्टा, लाल पट्टा, वो सब पट्टे का रूल है. बिकॉज गाड़ी जो है अपनी, इन लोग को ऐसा बोलना है कि रात को अपनी गाड़ी दिखती नहीं है, किधर भी अगर पार्क रहेगी या फिर कुछ भी रहेगी तो दिखाई नहीं देगी. बट उस चीज़ के लिए हम लोग थोड़ा सा इंप्रूवमेंट करेंगे. तो अगर वहाँ पे स्ट्रीट लैंप रहेगा, तो वहाँ पे रिफ्लेक्टर्स रहेगा रोड पे, तो कितना अच्छा होगा. बहुत जगह पे स्पीड ब्रेकर रहते हैं पर वहाँ पे साइन बोर्ड नहीं रहते, तो ये सब किसका गलती है. पर हाँ, अपने गाड़ी को रिफ्लेक्टर वगैरह सब कुछ चाहिए वैसे. तो ये जो चीज़ है ना, फिर से परत एक सिंपल बोलणार, वेस्ट ऑफ रूल आहे. म्हणजे बोलतात ना, वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ रूल. हा रूल काही कामाचा नाही, क्योंकि यही रिफ्लेक्टर के लिए ना हम लोग से साधा इधर से इधर एक दरवाजे पे भी पट्टा मारने का रहेगा ना, 100 रुपये घेत आहेत बाहेर फक्त तो पट्टा मारायला. और अभी नया रूल HSRPC नंबर प्लेट. देखो एक ही चीज़ बोलूँगा, तुम लोग आज एक बड़ा बड़ा पोस्ट पे है, ठीक है, आरटीओ में काम कर रहे हैं, फिर जिसने भी ये रूल निकाला रहेगा वो लोग बड़ा पोस्ट पे. मी मानते तुमचं लोकांचं शिक्षण तेवढं असेल, तुम्ही लोकांनी तेवढं शिक्षण घेतलं आहे, एवढी तुम्ही लोकांनी मेहनत घेतली आहे, त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी ना हे फाइन वगैरे सब कुछ तुम लोगों को ऐसा लगा रहेगा की इतना इतना फाइन इसका रहना चाहिए. आज आमच्याकडे शिक्षण नाही तेवढं, म्हणून आज आम्ही लोक ड्रायव्हरची कामं करतोय. आज हम लोग के पास उतना मतलब बोलते हैं ना, उतना दिमाग नहीं था. बोलता था एक रेस है, रेस में तुम लोग आगे दौड़े, तुम लोग पास हुए, हम लोग नहीं पास हुए. पण एक दिवसासाठी, फक्त एक दिवसासाठी हे जे आपण काम करतोय ना आम्ही, ये काम तुम लोग करके देखो. तुम लोग को एक्झॅक्टली पता चलेगा की आपला किती पैसा आपला वाया जातोय. फॅमिलीला सांभाळायचं असतं, EMI असतं, इतना बहुत सा खर्चा रहता है यहाँ पे, और उसके बाद हाथ में क्या आता है, नथिंग. अभी ये जिस बंदे को फाइन पड़ा है, उसका अगर तुम लोग इंस्टाग्राम पे रील देखेगा ना, उसके पास फैमिली है, एक छोटा बच्चा है, वो गाड़ी का EMI, कैसा होगा सब कुछ मॅनेज. एक एक रुपया जमा केल्यानंतर आपला पैसा जमा होतो, आणि लोकांना असं वाटतं की हां गाडी आहे ना, घेतली आहे गाडी, मस्त की छापत असेल. तसं नाही आहे. एक एक रुपये के लिए ना लिटरली यहाँ पे ना मरायला लगता. वो CNG पंप पे अपन CNG भरने जाते हैं, वो 388 का CNG भरेगा, उसको 400 रुपये दिया तो 10 रुपये रिटर्न देते, उसमें भी वो 2 रुपये खाचा निकालते. उसके ऊपर भी मैं एक वीडियो बनाऊंगा खास करके कि कसे लोग लुटतात आपल्याला CNG वाले. और रही बात ये आरटीओ की, सिंपल बोलना बाबा, ये सिंपल चीज़ चल रहा है यहाँ पे कि क्या करेंगे ये लोग है ना ऐसे ही अपने से लुटते रहेंगे. अभी मार्च एंडिंग है, टारगेट कंप्लीट करना है, ये मारा 10,000 फाइन, ये मारा 50,000 फाइन, वैसा 50,000 10,000 के आगे कितना झिरो लग रहा है त्याला आपल्याला माहिती आहे किती मेहनत करायला लागते, पण ह्यांना नाही माहिती. ह्याच्यावर आपण किती आवाज उचललं तरी काय फायदा नाही. ये सब चलते ही रहेगा. आज ये रूल है ना, ये पैनिक बटन वगैरह, आगे और कुछ रूल आएगा. पता चला बोलेगा की नाही सीट के पीछे तुम लोग का पॅरेशूट भी चाहिए, कुठे गाडी उडी मारली तर पॅरेशूट पाहिजे ना तुमच्याकडे. बाद में और एक नया रूल आएगा, ऑक्सीजन मास्क पण पाहिजे, कस्टमरला ऑक्सीजन लागला तर. ऐसा रूल आते रहेगा. का तर आपण ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये, पर बोलते हैं ना कुछ मतलब कर नहीं सकते अपन लोग. फक्त एक आपला एक्सपिरियंस शेअर करू शकतो. मी पण तुम्हाला शेअर करतोय. सिंपल बोलूँगा, जितने भी लोग गाड़ियाँ चला रहे हैं ना रोड्स पे, थोड़ा सा ध्यान रखना. 31 मार्च तक है ना इन लोग का ये सब चालू रहेगा, मतलब पकड़ा पकड़ी वगैरह हे सगळं चालू असणार. काय नाही करू शकत याच्यात फिलहालसाठी. और अगर कोई अगर मेरा ये वीडियो देख रहे हैं ना, जो खास करके आरटीओ में से रहेगा या फिर कोई गवर्नमेंट एम्प्लॉय रहेगा, कोई भी रहने दो, फिर अगर उनके हाथ में अगर ये सब चीज़ अगर है ना पॉसिबल, देन प्लीज़ रिक्वेस्ट आहे ह्या गोष्टीला चेंज करा. कारण एवढा पैसा नाही आहे, एवढा पैसा लोकांकडे नाही आहे. EMI, लहान पोराचा खर्च, बायकोचा खर्च, घराचा खर्च, तांदूळ पाणी जे काय लागतं, लाईट बिल वगैरह सब कुछ निकाल के हाथ में कुछ नाही बच रहा है. एखादा गरीब माणूस आहे ना तो मरतोय. ज्याच्याकडे भाडी असतील चांगली तो जगतोय, पण ज्याच्याकडे नसेल तो काय करतोय, तो मरतोय.
तो त्याचं कुठे काय सांगू नहीं शकत. लाइफ में 2 लोग बहुत इंपॉर्टेंट है, एक है फार्मर एंड दूसरा है ड्राइवर. क्योंकि फार्मर खेती करेगा तभी सब लोग खाएगा, और ड्राइवर जब तक वो पहुंचाएगा ना सबके पास, उसके बाद ही सब लोग खा सकते हैं, नहीं तो कुछ पॉसिबल नहीं है. और जितना भी ये लोग गवर्नमेंट में काम कर रहे हैं, तुम लोग को कैसे की रिटायर होने के बाद वो पेन्शन आणि काय 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 भेटतं, आपल्याला ते सगळे नावं पण नाही माहिती. बहुत कुछ मिळते. पर इकडे लाईफ काय नाही. थोडासा विचार करा. ही लाईफ आहे ना खूप खूप म्हणजे खूप कठीण आहे. एक दिवसासाठी फक्त आहे ना ड्रायव्हर बनून बघा. ते नायक पिक्चरमध्ये बोलतात ना, अनिल कपूर बोलते ना, एक दिन का सीएम, एक दिन के लिए ड्राइवर बन के देखो. एग्जैक्टली तुम लोग का जो ड्राइवर का लाइफ है ना कैसे है वो पता चलेगा. एंड नेक्स्ट वीडियो जो है वो खास करके सीएनजी वालों के ऊपर है कि सीएनजी वाले कैसे हम लोग को लूट रहे एक एक रुपया लेके. सो एनीवेज, आज का ये जो वीडियो है कैसा लगा प्लीज कमेंट करके आप लोग बताओ. So this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.